मी आज ना क्रिस्पी करेला फ्राय ही पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केलेली आहे आणि एकदम भारी झालेली आहे. तर एकदम सोपी साधी आहे. तर कशी करायचं तर पहिल्यांदा ना कारल्याच्या गोल गोल चकत्या मी करून घेतल्या. त्यानंतर ना त्या मस्तपैकी ना आपल्या मिठाच्या पाण्यात टाकल्या, डुबून ठेवायच्या 10 मिनटं. त्यानंतर त्या पाण्यातून काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना कोरड्या केल्यानंतर ना त्याच्यावर मीठ टाकायचं चवीनुसार, हळद, लाल तिखट, आपले गोडे मसाला, गरम मसाला आणि बेसन पीठ टाकायचं थोडंसं आणि कॉर्नफ्लॉवर पीठ असले ना तर ते पण टाकू शकतो आपण, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. त्यानंतर थोड्याच तेलामध्ये ते ना फ्राय करून घ्यायचे. एकदम दोन्ही साईडनं छान क्रिस्पी झाले पाहिजेत आणि असं असं करून करून मी एक एक गाळा फ्राय करून घेतला आणि बघू शकता फ्राय झाल्यानंतर किती छान दिसत आहे आणि कुरकुरीतही लागत होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा एक घास तुमच्यासाठी. खा.